मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर कंपनीमध्ये जर गुंतवणूक केलेली असेल एखाद्या स्टॉकमध्ये, तर कधी कधी असं होतं की एखादा स्टॉक डायरेक्ट 10-15% वाढतो, किंवा कधी कधी असं होतं की एखादा स्टॉक आहे ना डायरेक्ट 4%, 5% किंवा 10-10% क्रॅश होतो. मित्रांनो असं का होतं, तुम्ही कधी नोटीस केलंय का? तर त्यासाठी काय आहे मित्रांनो, त्याला एक महत्त्वाचं एक रिझन असतं की काय, की कंपनीमध्ये काहीतरी एक पर्टिक्युलरली कुठेतरी एक अनाउन्समेंट झालेली असते, किंवा कंपनीमध्ये कुठेतरी एक इव्हेंट झालेला असतो, किंवा काही ना काही कंपनीमध्ये म्हणजे उलाढाल झालेली असते. त्याशिवाय कंपनीचा स्टॉक एखादा असा म्हणजे एक्स्ट्रीम वाढत नाही किंवा एक्स्ट्रीम पडत नाही. मग मित्रांनो एक याचं इन्व्हेस्टर म्हणून हे जे काही इव्हेंट होतात किंवा कंपनीमध्ये ज्या काही अशा खबरडबा होतात, खबरडबा म्हणण्यापेक्षा मित्रांनो आपण त्याला असं एक पूर्णपणे म्हणजे वॉलाटाईल कंडिशन असं म्हणू शकतो. ओके. मग ही जी काही कंडिशन होते, ही कंडिशन आहे की ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला ह्या कंडिशनचा पूर्णपणे एक्सक्यूज आणि पूर्णपणे अंडरस्टँड असणं खूपच गरजेचं आहे. म्हणजे आपण नाहीतर कधी कधी आपण एक पॅनिकली एखादा स्टॉक, आपण एखादा शेअर्स एक 2 वर्ष 3 वर्ष घ्यायचा, किंवा 2 वर्ष 3 वर्ष घेऊन आपल्याला होल्ड करायचा, अशा अपेक्षेने आपण एखादा स्टॉक घेऊन ठेवतो. पण प्रॉब्लेम काय होतो की एखाद्या स्टॉकमध्ये डायरेक्ट 5-10% क्रॅश आलं की आपण घाबरतो, लगेच विकतो. किंवा एखादा स्टॉक आपण 3 वर्षासाठी घ्यायचा म्हणतो, डायरेक्ट 15-20% 25% प्रॉफिट आलं की लगेच विकतो. म्हणजे अशा गोष्टी व्हायला नाहीत पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक फंडामेंटल अनालिसिस, त्याच्यावर मजबूत एकदम पकड पाहिजे. ही फंडामेंटल अनालिसिसची पकड मजबूत करण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वाचा इन्फॉर्मेटिव्ह असू शकतो. मी तुम्हाला एक अशी कन्सेप्ट सांगणार आहे की ते कन्सेप्ट तुम्ही ते एक इव्हेंट आहे, त्या इव्हेंटवर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो मित्रांनो. ओके. तर तर इथं एक एन-एस-सी ही एक तुम्ही तुम्ही एखादा स्टॉक घेतात, म्हणजे ती कोणत्यातरी एक्सचेंजच्या माध्यमातून तुमच्याकडे तो डिलिव्हरी होतो, म्हणजे एन-एस-सी असेल किंवा बी-एस-सी. मग मी तुम्हाला एक एन-एस-सी, बी-एस-सी याच्यावरून सांगतो. ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा स्टॉक वाढलेला असेल किंवा पडलेला असेल, तर इथं कंपनीचं एन-एस-सीवर जायचं, कंपनीचं नाव सर्च करायचं. आता इथं टाटा पॉवर, इथं टाटा पॉवर जर इथं केलं, तर टाटा पॉवरचं जे काही स्टॉकचं इन्फॉर्मेशन आहे, ते पूर्णपणे इथं एन-एस-सी म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर टाटा पॉवरची इन्फॉर्मेशन येते. मग इथं काय येतं की टाटा पॉवरमध्ये इथं एक अनाउन्समेंटमध्ये जायचं मित्रांनो. हे डॅशबोर्ड येतं. डॅशबोर्डमध्ये इथं अनाउन्समेंटमध्ये जायचं. लगेच काहीतरी अनाउन्समेंट झाली का हे बघायचं. काहीतरी अनाउन्समेंट 100% कंपनीने ऑफिशियल डिक्लेअर केलेलं असतंय. मग ते भले पॉझिटिव्ह साईड असू द्यात किंवा निगेटिव्ह साईड असू द्यात. मग इथं जस्ट काल, परवा किंवा आज अशी काही अनाउन्समेंट झाली का, किंवा भविष्याच्या अनाउन्समेंटबद्दल कंपनीने आजच अपील केली का, असं अनाउन्समेंट बघायची. आणि इथं हे काय अनाउन्समेंट म्हणताय, इथं अनाउन्समेंटची इथं एक पीडीएफ येते मित्रांनो. इथं तुम्ही पीडीएफ ती डाउनलोड करायची. पीडीएफ पीडीएफ इथं बघायची. ओके. पीडीएफ बघायची. आपण तर मराठी माणसाचं, आपल्याला जास्त जर इंग्लिश जर येत नसेल, तर ती पूर्णपणे पीडीएफ डाउनलोड करायची. आणि आपल्याला गुगलवर जायचं, ChatGPTवर जायचं, आणि ती ChatGPTवरची पीडीएफ ChatGPTवर अपलोड करायची. आणि त्याला म्हणायचं किंवा ChatGPTला आपण असा प्रॉम्प्ट द्यायचा, किंवा मेक एनालिसिस ऑफ दिस कंपनी ॲज पर दिस पीडीएफ. ओके. म्हणजे व्हॉट हॅपन, असं जर तुम्ही एक जस्ट एक सिंपलचा असा जर एक प्रॉम्प्ट दिला, तर ChatGPT तुम्हाला पूर्ण पीडीएफचा स्टडी करून त्या कंपनीमध्ये एक्झॅक्ट काय झाले, काय व्हायला लागले, ह्या गोष्टीचा एकदम मित्रांनो ChatGPT तुम्हाला स्टडी देतं. त्याचा अभ्यास करायचा, पूर्णपणे अंडरस्टँड करायचं, एकदम पूर्ण न्यूट्रली डिसिजन राहायचं, एकदम जास्त इमोशनल व्हायचं नाही. लॉंग टर्मसाठी आपण एखादा स्टॉक घेतलेला असेल, तर फक्त एक अंडरस्टँडिंग करायची, वेट अँड होल्ड. ओके. म्हणलं फक्त पेशन्स ठेवायचा मित्रांनो, जास्त पॅनिक व्हायचं नाही, काय व्हायचं नाही. म्हणजे एखादा स्टॉक 100 रुपयाचा स्टॉक 150वर जाऊ द्यात, किंवा 100 रुपयाचा स्टॉक 70 रुपयावर येऊ द्यात. फक्त तुम्हाला जर फंडामेंटल अनालिसिसवर जर तुमची पकड असेल, तर मित्रांनो मी तुम्हाला एक कॉन्फिडन्सली सांगू शकतो की एक ॲज अ मराठी इन्व्हेस्टर तुम्ही 100% स्टॉक मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीची तुम्ही ग्रोथ मिळवू शकतात. ओके. तर चालेल मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायला मिळतील. ओके. थँक्यू.